या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय, किरकोळ, त्याला ना ऐतिहासिक महत्व आहे ना याच्यामध्ये काय अभ्यास आहे. म्हणजे समोर धडधडी दिसतंय, खून केलाय, खून होतोय, लोकशाहीचा खून होतोय, एका पक्षाचा खून होतोय आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती त्या खुन्याला निर्दोष सोडते. त्याला काय निकाला म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा. नाही, पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवारांची आहे असं विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना. विधानसभा अध्यक्ष म्हणजे का रामशास्त्री आहेत का? ते दामशास्त्री आहेत. नाही, पण आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही, जसं शिवसेनेच्या अहो ते सगळं असं बघा, अपात्र कसे करतील ते? शिवसेनेच्या आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही. मुळात हा निकालच नाहीये. हा एक वरून एक निकालाचा कागद आलाय, तो त्याने वाचून दाखवला. पण तुम्हाला काय वाटतं, तुमचं पवार साहेबांशी काही बोलणं झालंय का आता निकाल आल्यानंतर? शिवसेनेने जशी सुप्रीम कोर्टात अध्यक्षांना चॅलेंज केलंय, शेवटी ही कायदेशीर प्रक्रिया सर्वच पक्षांना करावी लागते. आणि माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ शरद पवारांचाच. नार्वेकर काही बोलू द्या, त्यांनी काही सांगू द्या, म्हणजे माननीय शरद पवार साहेबांचा जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांना कोर्टात जावं लागेल. जसं आज इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून एक निकाल दिला, भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत कसा काळा पैसा येतोय, तसं हा जो एक काळा निर्णय आहे शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत, हा काळा निर्णय आहे. तो दूर करण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टात जावं लागेल. आणखी एक फक्त प्रश्न होता की महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होते आहे. आज 6 अर्जच आले, त्यात 3 भाजप, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, 1 शिवसेना आणि 1 काँग्रेस. 7वा उमेदवार पडला नाही, त्यामुळे बिनविरोध होते आहे. काय सांगाल की ज्या पद्धतीने समीकरणं गेल्या काळात रचली गेली, अशोक चव्हाण, विशेषतः अशोक चव्हाणांना भाजपत घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात नाही? भारतीय जनता पक्षाकडे दुसरा पर्यायच नाहीये. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच बळच नाहीये ना. मूळ भारतीय जनता पक्ष कुठे? आपण